नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका इस नज़ारे के साथ। तो आज हम जा रहे हैं एक वॉटरफॉल पे जिसका नाम है सुभेदार वॉटरफॉल। तर गाईज आता आम्ही ते वडापाव खायला थांबलोय। हे सगळे चेहरे तुम्ही मागच्या सुभेदारच्या ब्लॉगमध्ये बघितले असतीलच। खाऊ का बोल? बस एवढाच आहे। ब्लॉग बंद कर ना तू खाला गाईज सकाळी मी मस्त झोपलो होतो घरी। ही माणसं अचानक माझ्या घरी आली आणि बोलतात चला आपल्याला धबधब्यावर जायचं। काल यांनी मला सांगितलं होतं पण तसं कन्फर्म नव्हता प्लॅन। स्वस्त काय पोरा डेंजर आंघोळ पण धुतो नाही मी, तसं झालं आता धुवून। यो पण बिन आंघोळ आहे। तू काय आंघोळ कोण धुतो का? मी आंघोळ धुतो। अंग पाणी चाललं ना आला भाई। आंघोळी आल्यानंतर दात घासतो। ही माणसं रोजच्या लाईफ मध्ये पण आंघोळ धुतात का नाही याच्यावर प्रश्न आहे। कारण म्हणजे तसं नाही, आंघोळ धुतला नंतर ब्रश करायला लागले बाहेर आले असं काय करतो चाल काढून ठेव। अरे ब्लॅक टी मध्ये मजा असते, तुला काय माहिती आहे? आमच्या घरी म्हशी कोहरा प्यायचे दिवस आले। गाईज मस्त नाश्ता वगैरे करून झाला आणि आता मस्त पाऊस पण आलाय बाहेर। आता आम्हाला इथून आतमध्ये जायचं, पूर्ण ऑफ रोडिंग रस्ता इथे। ही कुठली गाडी तुझी? 28 वर्ष झालं नाही गाडी। किती वर्ष आल्या? 28 वर्ष आले काय? बघून घेता परफॉर्मन्स बघून आपण ऑफ रोडिंगला आज। गाईज तुळजाभाव आणि वडापाव सेंटर उचले, मस्त वडापाव इथे। ते आले तर नक्की ट्राय करा, सुभेदार वॉटरफॉलला आले तर। गाईज इथून एंटर करायचं आपल्याला आणि इथे थोडासा चांगला रस्ता आहे, पण याच्यानंतर इथून पूर्ण ऑफ रोडिंग आहे। तिथे गाडी चालवायला मजा येईल। पाऊस पण आलाय मस्त आणि इथून आता एवढे भारी नजारे होते। गाईज इथून आपल्या ऑफ रोडिंग रस्त्याला सुरुवात झालेली आहे। स्लो स्लो चालू रे, स्लो स्लो। गाईज हा छोटासा रस्ता इथून आणि पाऊस खूपच जोरात आलाय। माझ्याकडे फोनच्या प्रोटेक्शनसाठी काहीच नाही आहे। जेव्हा आता आम्ही माथेरानला गेलो होतो लास्ट टाइम, तेव्हा फोनमध्ये एवढा पाणी गेलं होतं, 2 दिवस झाले कॅमेऱ्यामधून पाणी निघायला। आणि इथे गाडी फसलेली आहे। का मी काढतो लेट्स पकड। थोडासा मौसम बनवायला लागेल, मौसम म्हणून तेवढं ना बरोबर शकते पाठीमागे नाही परत रिटर्न जाणार। गाडी ते प्युअर ऑफ रोडिंग ट्रॅक झाले, प्युअर ऑफ रोडिंग ट्रॅक। माती जास्त आहे त्याच्यामुळे स्लिप जास्त आहे टायर। गाडी नजारा बघा काय झाला इकडे। वॉटरफॉल चालू आहेत आज सगळे। गाईज वॉटर क्रॉसिंग आली, वॉटर क्रॉसिंग। हे दगडी आहेत पाण्यात, स्लो चालू। हो ये इथे बसता का रे पाण्यात? काय करता? गाय तिथे एक हे ओळ आहे, ओळ छोटासा। गाईज इथून 2 रस्ते आहेत। एक इथून गेलो तर आम्ही डायरेक्ट तिकडे पुढे घर आहेत त्यांच्या इथे जाऊ। चालत नको माझ्या। इथून गेलो तर इथून जास्त चालत जायला लागेल। इथे एक मस्त ब्रिज पण आहे पुढे। चल ब्रिज वर थांब, 0 टन मागून घ्या आता। 0 टन 0 टन मार बघू। 0 टन गिरली घे। 0 टन आहे का? गाईज आता आम्ही दुसऱ्या रस्त्यावरून चाललोय बघा, पडले असते आता। गाईज या रस्त्यावरून मी पण फर्स्ट टाइम चाललोय। थांब गाईज खूपच खतरनाक पॅच आहे तिथे। बघायचे तुम्हाला, बघून घ्या बघा। सरळ ए पायात काटा घुसला माझा। ओ भाई साहब काहीच आहे बघ, काय घुसलं पायात? काटा घुसला 100%। पकड। मित्रांनो बघू शकता कसा राबडीस काम आहे। डायरेक्ट आतमध्ये आला ना गावात। तुम्ही काय बोलू शकता? नाही घुसला रे पायात, काय नसेल हे काय जंगलात आलं मग एवढा होणारच आहे। हो गया इधर दही पोला इनका। तू पडला का? टायर मध्ये घे बघ नाशिक किती
इंजिन सिझल इंजिन. चप्पल टाक, चप्पल. चप्पल कुठे चप्पल. तू काढ काढ काढ. गाईज पुढे वॉटर क्रॉसिंग घेते, सगळा धुवून घेऊ आता. गाडी बिडी धुवायला लागेल तिकडे. हो या दोस्तों, व्यू देखो, नजारा देखो, नजारा देखो. जसे गाड्या धुवायला घेतली दादा, जाम माकले, जाम माकले, पूर्ण चिखलातून आलेत. हो ब्रिज देखो, ब्रिज देखो. गाइस ये देखो कहाँ से ला रहे है गाड़ी. हे काय काढ जोरा, इथून पाण्यातून आण ना, जोरात इथून पाण्यातून. ओ आय एम अ रायडर, प्रो रायडर. गाईज आता आम्ही इथे गावाजवळ पोहोचलोय. गाव नाही म्हणजे 4-5च घर आहेत इथे. आम्ही आता इथे गाड्या ठेवल्यात आणि आम्हाला इथून वर जायचं आता. तर गाईज आता आम्ही इथे पोहोचलोय आणि इथून धबधबे किती दिसतात इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एवढे धबधबे आहेत. सगळे डोंगर नुसते धबधबे धबधबे आहेत सगळीकडे. गाईज हा समोरचा डोंगर दिसतो ज्याच्यावर आहे सिद्धगड. पूर्ण हा जंगल, पूर्ण या जंगलातून ट्रेक करून जायला लागतं आपल्याला वर जायला. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. गाईज पावसाला सुरुवात झालेली आहे, जोरदार पाऊस पडतो इकडे. आता इथे पूर्ण ढग येतील, पूर्ण ढग येतील. जोरात पाऊस आला आता. फायनली सुभेदार वॉटरफॉल. आता आम्हाला इथून खाली चालत जायचंय आणि इथून एक रस्ता आहे वरती जायला. इथून जातात सिद्धगडला. गाईज धबधबा खूप जोरात आहे, म्हणजे पाऊस इकडे कंटिन्यू पडतोय. फुल प्रेशर आहे, फुल प्रेशर आहे. दोस्तो ये रास्ता देखो, पडशील रे. नीट चाला रे पोरांनो, सांभाळून चाला. गाईज इथे काय झालंय नवीनच बघतोय मी. काय मला वाटतं इथे काहीतरी अच्छा आहे, कोणतरी बनवलं इकडे स्टे करण्यासाठी. स्टे म्हणजे थोडंसं नाईट कॅम्पिंग वगैरे करण्यासाठी काहीतरी केलं असेल. लाकडं बिकडं दिसतं त्याच्यात. गाईज हा छोटा वॉटरफॉल आहे, तो जो मेन वॉटरफॉल आहे त्याच्या खाली हा छोटा वॉटरफॉल आहे इथे. आणि हे गेले दोघे जण इथे. हे उडी मारता का, डाईव्ह मारता? दगडी असतील खाली, नीट बघा. गाईज हे माहिती झालं आता इथे काय काय खाली करा. दरवर्षी येतात इथे, म्हणजे आम्ही दरवर्षी येतो. आज यावेळेस फक्त 4 जण आहेत, मागच्या वेळेस 5-6 जण होते. ओ ये गाईज मी तर बोलतो ज्याला पोहता येतं त्यांनी जावं इथे. ज्याला काय पोहता वगैरे पाण्याची ज्याला ॲलर्जी आहे, ज्याला घाबरतो पाण्याला, त्यांनी इथे जाऊच नाही. तू उडी मारतो इथून. इसकी मस्ती तर देखो. ए स्लीप झाला असेल इथे. काय मागे चाल. कसा काय रे, मस्त आहे का, पाणी थंड आहे का? गाईज आता इथून वर जायचं आहे. इथे पण स्लिपरी एरिया झाली पूर्ण. हो 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 हो. हे इथं चिकट झाला का नीट या. गाईज फायनल आम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचलो आणि इथे खूपच प्रेशर आहे पाण्याला. खूप प्रेशरने पडतोय धबधबा, खूप प्रेशरने. आणि इथे माणसं पण दिसतात थोडीशी. गाईज आम्ही आता धबधब्याजवळ पोहोचलो आणि इथे एक स्लाईड पण आहे. ए या स्लाईडमध्ये उडी मारतो का?
ए ऐक ना, स्लाइड मध्ये उडी मारतो का? काय जिथे कोण उभाच राहू शकत नाही, एवढा प्रेशर आहे. आणि त्याचा खाली गेला तर तो त्याचा काय होईल समजणार पण नाही. हा बघा किती उंचावरून पडतोय बघा धबधबा. हे बघा पूर्ण त्या दगडीच्या आतमध्ये उचलेत. तिथे पाणी पडत नाही डायरेक्ट, धबधब्याचा थेट पाणी तिथे पडत नाही. तिथे थोडंसं हे त्या आतमध्ये गेले तिथे. हे बघा इथे, हा बघा हा बघा. ए आतिश, काहीतरी फेक ना, फेक काहीतरी फेक. हा फेक फेक फेक. काय झालं, लाकूड उचललाय नाही, बघू मागे रिटर्न येतो का? नाही नाही, जड होता. हा फेक 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 फेक. काही जिथे झाडाचं ढांगली विकली ना, झाडाची ढांगली, तर ती जाईल इकडे, रिटर्न जाईल. कारण हवा बघा तुम्हाला दिसत असेल इथे. काय झाडाची आहे बेका, झाडाची आहे. नाही नाही का नाही. जेव्हा आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा तिथे पोहत होतो, तिथे पाण्यात उतरलो होतो. पण आता यावेळेस उतरू शकत नाही, कारण धबधब्याचा थेट आहे तिथंच पडतंय आणि प्रेशर पण खूप आहे यावेळेस. गाईज टोपी फेकतो आता. ए फेक टोपी, फेक टोपी फेक. गाईज टोपी रिटर्न येते का बघू. गाईज इथे एक मस्त स्लाइड आहे, तिथून वरून बसला घसरगुंडी, तिथून वरून बसला की डायरेक्ट इथे निघाला येतं. आता प्रेशर खूप आहे त्याच्यामुळे इथे कोण जात नाही. तिथून स्लाइड मध्ये उडी मारायला गेलेत, बघू मारतात का. ए हा बघ आला बघ. ओ गाईज स्लाइड आहे, स्लाइड आहे. गाईज हे बघा अजून आले बघा. ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो. तुम्ही पण जाता का? पहिले कोण टाकायचं याच्यावर त्यांचा विचार चालू आहे सध्या. आला आला आला. हो ए गेला. ए आता यो आला, डॉन आला आता. हो गया हमारा इधर. आता आम्ही चाललो आहोत तिकडे खाली. फोन द्या आपले, फोन द्या. जी लोक इथून उड्या मारायला गेलेत वरून. खतरों की खिलाडी बन रहे सब, खतरों की खिलाडी. गाईज ही उंची किती असेल इथून, 30-40 फूट असेल. आतिश तू जातो का उडी मारायला? आबग 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 कसला गेला बघ. ओ भाई साहब. अरे कसा आहे? फिरते भेंडी, मजा आता आम्ही. काही ज्यांना जाम मस्ती आले 3-4 वेळा गेलेत, रिटर्न गेलेत. ओ yeah.